Hi students, good morning to all of you. In last 3 lectures, we have started a topic HTML from our CS1 paper. In this chapter, we have discussed about the advantages and disadvantages of HTML and basic structure of HTML. After that, we have started to study some text formatting tags in last lecture. In last lecture, we have discussed about the 3 text formatting tags. For example, bold tag, that means B tag, italic tag and underline tag. These 3 tags we have discussed in last lecture. Today, now we are going to start a new HTML tag, that is new text formatting tags which are available in HTML, which is used to design a web page more attractive. लास्ट लेक्चरला आपण काय स्टार्ट केलं होतं, तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग जे टॅग्स आहेत HTML मध्ये की ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो, वेब पेज मोर अट्रॅक्टिव्ह करू शकतो. त्या टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅगला आपण लास्ट लेक्चरला सुरुवात केली होती. त्याच्यामधले 3 टॅग्स जे आहेत, बोल्ड, इटॅलिक अँड अंडरलाइन, हे 3 HTML फॉर्मॅटिंग टॅग्स जे आहेत ते आपण मागच्या लेक्चरला स्टडी केलं होतं. नेक्स्ट जे अजून फॉर्मॅटिंग टॅग्स असतील ते आजच्या लेक्चरला आपण स्टडी करूयात. आजच्या लेक्चरला जो आपण टॅग बघणार आहे तो आहे सबस्क्रिप्ट टॅग अँड सुपरस्क्रिप्ट टॅग. आता सबस्क्रिप्ट टॅग जो आहे त्याला काय वापरलं जातं, तर SUB टॅग जो आहे त्याला काय म्हटलं जातं, सबस्क्रिप्ट टॅग. आता हा सबस्क्रिप्ट टॅग जो आहे तो कुठे यूज केला जातो, द टेक्स्ट एनक्लोज बिटवीन ओपनिंग SUB अँड स्लॅश सबस्क्रिप्ट डिस्प्ले इन सबस्क्रिप्ट फॉर्म. आता हा टॅग मेनली कुठे यूज केला जातो, तर ज्या वेळेला तुम्हाला एखादं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहायचं असेल किंवा ज्या वेळेला तुम्हाला एखादा केमिकल फॉर्म्युला लिहायचा असेल, ज्यावेळेला तुम्ही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहिता त्यावेळेला तुम्हाला पॉवर रेज लिहावं लागतं. फॉर एक्झाम्पल x² + y², हे जर मॅथमॅटिकल इक्वेशन लिहायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एक्सच्या वरती पॉवर राहावी लागणार आहे किंवा त्याच्या डोक्यावरती आपलं काय आलं पाहिजे, 2 आलं पाहिजे. त्याच पद्धतीनं फॉर एक्झाम्पल H2SO4 हा जर केमिकल फॉर्म्युला लिहायचा असेल किंवा एखादी केमिकल रिॲक्शन तुम्हाला तुमच्या वेब पेजमध्ये इन्क्लूड करायची असेल तर H2SO4 ज्याला तुम्ही राईट डाऊन करता त्याला H हे नॉर्मल रेंजला येणार आहे तुमचं आणि 2 काय होणार आहे, त्याच्या बेसला जाणार आहे. त्याच पद्धतीने SO4 मधले SO जो आहे तो नॉर्मल रेंजला आपण राईट डाऊन करतो आणि त्याच्या बेसला काय करतो, तर 4 राईट डाऊन करतो. आता आपला जर कीबोर्ड आपण पाहिला तर त्या कीबोर्डमध्ये अशा कीज नाही आहेत की जे आपल्याला पॉवर रेज लिहून देतील किंवा बेसला नॉर्मल रेंजपेक्षा खालच्या रेंजला आपल्याला बेसला राईट डाऊन करता येतील. मग वेब पेजमध्ये तर आपल्याला या पद्धतीनं केमिकल रिॲक्शन दाखवायचे आहेत किंवा एखादं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन प्रिंट आउट करायचं असेल तर त्याला काय केला जातो, हा सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट जो टॅग आहे तो यूज केला जातो. त्यातला पहिला आपण बघूया तो सबस्क्रिप्ट टॅग. सबस्क्रिप्ट टॅगसाठी ॲब्रिव्हिएशन काय वापरलं जातं, तर SUB टॅग जो आहे त्याला काय म्हटलं जातं, सबस्क्रिप्ट टॅग. ह्या टॅगच्या ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग या दोघांच्या मध्ये जे काही तुम्ही टेक्स्ट लिहाल ते टेक्स्ट काय केलं जातं, तर ॲज अ सबस्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डिस्प्ले केलं जातं. आणि हा कुठं वापरला जातो, तर टू राईट अ केमिकल फॉर्म्युला. केमिकल फॉर्म्युला ज्यावेळेला तुम्हाला एखादा राईट डाऊन करायचा असेल त्यावेळेला काय केला जातो, हा सबस्क्रिप्ट टॅगचा यूज केला जातो. इथं खाली एक्झाम्पल दिलं आहे बघा, बॉडी टॅग. आता इथून पुढचे जे आपले एक्झाम्पल होतील त्याच्यामध्ये HTML टॅग आणि हेड टॅग जो आहे तुम्ही स्किप करणार आहे आत्ता, फक्त हे एक्झाम्पल्स देण्यापुरतं. ज्याला आपण प्रोग्रामॅटिकली तो कोड रन करणार आहोत त्याला ते टॅग वापरणार आहोत. फक्त आत्ता इथे एक्झाम्पलमध्ये फक्त तुम्हाला ज्यावेळेला एक्झामला सुद्धा याच्यावरती 3 मार्काचे क्वेश्चन विचारला जातो, मग त्याच्यामध्ये कोणतेही तुम्हाला HTMLचे 2 टॅग तिथं दिले जातात आणि त्याचं विथ एक्झाम्पल तुम्हाला तिथं राईट डाऊन करावं लागतं. मग ते एक्झाम्पल राईट डाऊन करत असताना तुम्ही HTML टॅग, हेड टॅग स्किप केला तरी चालतो. फक्त बॉडी टॅग आणि त्याच्या अंडर जो तुम्ही सब टॅग वापरणार आहात
तो सब टॅग तिथं काय करायचा आहे, राईट डाऊन करायचा आहे. लक्षात आलं तुमच्या? इथं आपण बॉडी टॅग लिहिलेला आहे. त्याच्यानंतर मला काय राईट डाऊन करायचं आहे बघा, H2SO4 हे राईट डाऊन करायचे. नॉर्मली ज्या वेळेला मी H2SO4 राईट डाऊन करायला जाते त्याला ते कसं प्रिंट आउट केलं जातं बघा, H2SO4. पण फॉर एक्झाम्पल इन केमिस्ट्री आपल्याला H2SO4 कसं लिहिलं जातं, तर हे H जे आहे हे नॉर्मल रेंजला असणार आहे आणि हे 2 काय जायला पाहिजे, त्याच्या बेसला जायला पाहिजे. SO हे नॉर्मल रेंजला राहायला पाहिजे आणि 4 काय जायला पाहिजे, बेसला जायला पाहिजे. पण आपण कीबोर्डच्या आधारे जर असं लिहायला गेलो तर आपल्याला H2SO4 या पद्धतीनंच काय केलं जातं, प्रिंट आउट करून दिलं जातं. मग मला H2SO4 जर केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये राईट डाऊन करायचं असेल तर त्याच्यासाठी मला हा सब टॅग जो आहे तो यूज करावा लागणार आहे. H2SO4 युजिंग सबस्क्रिप्ट हे मी नॉर्मल टेक्स्ट लिहिलेलं आहे. आणि आता बघा या टॅगचा मी यूज कसा केलेला आहे, जेवढे लेटर्स तुम्हाला बेसला पाठवायचे आहेत किंवा नॉर्मल रेंजपेक्षा ते खाली गेले पाहिजेत तेवढेच काय करायचं आहे, टेक्स्ट SUB क्लोजिंग आणि SUB ओपनिंग याच्या दोन्हीमध्ये तुमचा आला पाहिजे. आता हे बघा युजिंग सबस्क्रिप्ट H कसा आहे नॉर्मल रेंजला इथपर्यंत जो मेसेज आहे तो आहे असा प्रिंट केला जाणार आहे. त्याच्यानंतर मी काय वापरले बघा, SUB टॅग वापरलेला आहे आणि 2 हा नंबर लिहिलेला आहे आणि /SUB म्हणजे फक्त 2 हा नंबर कुठं जाणार आहे, तर H हे नॉर्मल रेंजला प्रिंट होणार आहे आणि त्याच्या खाली काय जाणार आहे, 2 जाणार आहे. इथं लगेच मी सबस्क्रिप्ट क्लोज केलेला आहे. का? कारण SO जो आहे तो SO परत नॉर्मल रेंजला आहे, बरोबर आहे, म्हणून SO नॉर्मल रेंजला परत लिहिला मी. त्याच्यानंतर परत SUB ओपन केलेला आहे आणि 4 राईट डाऊन केलं आणि /SUB म्हणजे परत माझं SUB काय झालेलं आहे, नॉर्मल रेंजपेक्षा बेसला पाठवण्यात आलेला आहे. लक्षात आलं की हा टॅग कसा यूज करायचा किंवा कधी यूज करायचा आहे, तर ज्या वेळेला तुम्हाला केमिकल फॉर्म्युला राईट डाऊन करायचा असेल त्याला सबस्क्रिप्ट टॅग हा वापरायचा आहे. मग हे वापरत असताना जेवढे लेटर्स जे आहेत किंवा एखादं टेक्स्ट असेल किंवा एखादा त्याच्यामधला नंबर असेल तो फक्त तुम्हाला बेसला पाठवायचा आहे. मग त्या नंबरलाच फक्त काय करायचं आहे, ओपनिंग SUB आणि क्लोजिंग SUB याच्यामध्ये तो नंबर लिहिला की ॲटोमॅटिकली तो नंबर काय जाणार आहे, त्याच्या बेसला जाणार आहे. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया, ते आहे सबस्क्रिप्ट टॅग. लक्षात आलं सबस्क्रिप्ट जे आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत ते आहे सुपरस्क्रिप्ट टॅग. आता सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट याच्यामध्ये तुम्ही गोंधळ करायचा नाही आहे. एक गोष्ट तिथं क्लिअर करून घ्या किंवा तुमच्या माइंडमध्ये ते लक्षात ठेवा की सबस्क्रिप्ट टॅग कुठं वापरायचं आहे आपल्याला, केमिकल फॉर्म्युल्यासाठी, आणि सुपरस्क्रिप्ट टॅग कुठं वापरायचं आहे, तर ज्याला एखादं मॅथमॅटिकल इक्वेशन लिहिता, फॉर एक्झाम्पल x² + y² हे मॅथमॅटिकल इक्वेशन जर लिहायचं असेल तर मला x² मधला स्क्वेअर जो आहे तो कुठं गेला पाहिजे, पॉवर रेजला तो गेला पाहिजे. मग अशा ठिकाणी काय वापरायचं, सुपरस्क्रिप्ट. खूप सारी मुलं काय करतात, तर ह्या सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट जे आहे त्याच्यामध्ये कन्फ्लिक्शन करतात. ते कन्फ्लिक्शन अवॉइड करण्यासाठी इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जर मला केमिकल फॉर्म्युला राईट करायचं असेल तर त्याच्यासाठी मी सबस्क्रिप्ट वापरणार आहे, आणि जर मला मॅथमॅटिकल इक्वेशन इव्हॅल्युएट करायचं असेल की ज्याच्यामध्ये पॉवर रेज यूज केलं जातं त्याच्यासाठी मी काय करणार आहे, सुपरस्क्रिप्ट. आता इकडे बघा, द टेक्स्ट एनक्लोज बिटवीन SUP अँड क्लोजिंग SUP डिस्प्ले इन सुपरस्क्रिप्ट फॉर्मॅट. याचा जे ॲब्रिव्हिएशन आहे किंवा हा जो टॅग आहे त्याला काय म्हटलं जातं, तर सूप टॅग असं त्याला म्हटलं जातं. मग जे काही टेक्स्ट तुम्ही ओपनिंग सूप आणि क्लोजिंग सूप याच्यामध्ये जे काही टेक्स्ट लिहिणार आहात ते टेक्स्ट कशाच्या फॉर्मॅटमध्ये दाखवलं जातं, तर सुपरस्क्रिप्ट फॉर्ममध्ये ते डिस्प्ले केलं जातं. धिस टॅग इज यूज टू राईट अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला. हा टॅग जो आहे तो कशासाठी यूज केला जातो, तर ज्यावेळेला आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युले राईट डाऊन करतो त्याच्यासाठी काय केला जातो, तर ह्या टॅगचा यूज केला जातो. त्याच्यानंतर हा टॅग वापरायचा कसा बघा, ज्या पद्धतीने आपण सबस्क्रिप्ट टॅग वापरला बॉडी टॅगच्या अंडर, त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, तर हा सुपरस्क्रिप्ट जो टॅग आहे तो सुपरस्क्रिप्ट टॅगसुद्धा कुठं वापरणार आहोत, बॉडी टॅगच्या अंडर वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा, मी इथे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन राईट डाऊन केलेलं आहे
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता हे ज्या वेळेला मी राईट डाऊन करते त्याला हे दाखवतंय बघा कसं, तर ए आणि 2 दोन्ही एका रेंजला तुमचे प्रिंट होत आहेत, बरोबर आहे. आणि बी स्क्वेअरसुद्धा एका रेंजला प्रिंट होते. मग याच्यावरनं तुम्हाला असं समजतंय का की इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, असं अजिबात आपल्याला समजत नाही आहे. मग हे कसं वाटतंय आपल्याला, तर 2a प्लस 2b असं ते मॅथमॅटिकल इक्वेशन नवीनच तयार होते. पण आपल्याला काय रिप्रेझेंट करायचं आहे, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय व्हायला पाहिजे ते दाखवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी सुपरस्क्रिप्ट टॅग जो आहे तो सुपरस्क्रिप्ट टॅग वापरला. हे ए जे आहे ते कसं आहे व नॉर्मल रेंजला आहे, मग मी ए आहे असं लिहिलं. त्याच्यानंतर हे 2 कुठं जायला पाहिजे, मला एच्या डोक्यावरती जायला पाहिजे, म्हणजेच पॉवर रेस टू जायला पाहिजे. मग पॉवर रेस टू फक्त मला 2 जायला पाहिजे, म्हणून सूप हा टॅग वापरला. त्याच्यानंतर 2 आणि स्लॅश सूप, म्हणजे हे 2 काय केलं, वरच्या रेंजला गेलं. त्याच्यानंतर प्लस बी हे कुठं आहे, नॉर्मल रेंजलाच आहे, म्हणून मी प्लस बी हे नॉर्मल रेंजला लिहिलं. आणि त्याच्यानंतर परत SUP टॅग वापरला आणि 2 काय केलं, त्याचं 2 सुद्धा कसं आहे, पॉवर रेस टू आहे, म्हणून 2 लिहिलं आणि स्लॅश SUP आणि स्लॅश बॉडी. या पद्धतीनं आपण काय केलं, तर सबस्क्रिप्ट टॅग आणि सुपरस्क्रिप्ट टॅग जो आहे तो पाहिला. आता याचा ॲक्च्युली प्रोग्राम कोड आपण काय करूया, राईट डाऊन करूया आणि तो रन करून बघूया. प्रोग्राम कोड राईट डाऊन करण्याची प्रोसिजर सगळ्यांना माहीत असेल. पहिल्यांदा काय करणार आहोत, आपण नोटपॅड ओपन करणार आहोत. नोटपॅड ओपन झाल्यानंतर ऑलरेडी आपण काय तयार केलेलं आहे, तर आपले जे फोल्डर्स आहेत ते फोल्डर्स आपले ऑलरेडी आपण तयार केलेले आहेत. फक्त आता इथं काय करायचं आहे, आपल्याला प्रोग्राम कोड नवीन लिहावा लागणार आहे आणि तो आपण काय करणार आहोत, सेव्ह करणार आहोत. HTML बॉडी. त्याच्यानंतर आपण काय वापरत आहोत, तर सबस्क्रिप्ट टॅग वापरत आहोत. सबस्क्रिप्ट टॅग कुठं वापरायचं आहे, तर ज्यावेळेला आपल्याला केमिकल फॉर्म्युला राईट डाऊन करायचं असेल. इथं H2SO4 हे जे आहे ते मला प्रिंट आऊट करायचं आहे. ओके, आता हे लिहित असताना H2 सुद्धा काय केलं जाते, माझं नॉर्मल रेंजला प्रिंट होते आणि H2 जो आहे तो 2 सुद्धा काय होतं, नॉर्मल रेंजला प्रिंट होतोय. पण मला कसं करायचे, तर हा H जो आहे तो वरती राहायला पाहिजे आणि 2 काय केला पाहिजे, त्याच्या बेसला जायला पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करते, तर H2SO4 यूजिंग सब टॅग. आता हे कसं प्रिंट होते, नॉर्मल रेंजला माझं काय आहे, तर H आहे. H2 कुठे जायला पाहिजे, आपल्याला बेसला जायला पाहिजे, म्हणून मी 2 साठी काय केला, तर SUB टॅग वापरला 2. त्याच्यानंतर स्लॅश SUB. ओके, त्याच्यानंतर परत काय आहे, SO हे नॉर्मल रेंजला आहे माझं SO आणि 4 परत काय असणार आहे, सब टॅगमध्ये क्लोज SUB. ओके, लक्षात आलं तुमच्या की मी त्याच्यामध्ये काय राईट डाऊन केलेलं आहे. आता माझा बॉडी टॅग क्लोज करते आणि HTML पेजसुद्धा क्लोज करते. लक्षात आलं, आपण सबस्क्रिप्ट टॅगचं एक्झाम्पल लिहित आहोत. आता हे पेज काय करूया, आपण सेव्ह करूया. त्याच्यासाठी आपण काल सेव्ह काल आपण त्याच्यासाठी डेस्कटॉपवरती CS नावाचा फोल्डर क्रिएट केला होता की ज्याच्यामध्ये आपण प्रोग्राम सेव्ह करतो. CS हा फोल्डर जो आहे तुम्ही ओपन करणार आहे. हा फोल्डर ओपन केल्यानंतर इथं फाईल नेम जे आहे ते फाईल नेम आपण काढून टाकणार आहोत बॅकस्पेसचा यूज करून आणि आपण नवीन फाईल नेम देणार आहोत. इथं आपण काय स्टडी करतोय, तर सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट टॅग जे आहेत ते आपण स्टडी करतोय. त्याच्याशी रिलेटेड मी इथं नेम देते SUB टॅग. हे त्याच्यासाठी मी प्रॉपर नेम दिलं .html. हे त्याच्यासाठी मी एक्सटेन्शन वापरलं
आणि इथं टेक्स्ट डॉक्युमेंट्समध्ये ऑल फाईल्स म्हटलं. आपण काल आणि परवा जे पेजेस तयार केले होते, फर्स्ट लेक्चरला आपण पेज 1 डिझाईन केलं होतं, मागच्या लेक्चरला आपण टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग हे पेज डिझाईन केलं होतं, आणि आजच्या लेक्चरला आपण काय करतो तर सब टॅग हे पेज डिझाईन करतो आहे. सेव्ह. ओके, पेज आपलं सेव्ह झालेलं आहे. आता याचं आपण काय करणार आहोत, आउटपुट बघणार आहोत. आउटपुट कसं पाहिलं जातं तर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही फाईल सेव्ह केलेल्या आहेत तो फोल्डर काय करायचा आहे, ओपन करायचा आहे. इथं आपल्या फाईल्स कशामध्ये सेव्ह आहेत तर CS नावाचा जो डेस्कटॉपला मी फोल्डर डिझाईन केलेला आहे त्या फोल्डरमध्ये माझ्या फाईल्स सेव्ह आहेत. मी पहिल्यांदा काय करते तो फोल्डर ओपन करते. फोल्डर ओपन केला की इथं तुम्ही ज्या काही फाईल्स तयार केलेल्या आहेत त्या फाईल्सची लिस्ट दाखवली जाते. त्याच्यासोबत त्याला ब्राउझरचं एक्सटेन्शन दिलं जातं आणि त्याचा टाईप एकदा स्पेसिफाय केला जातो की तो टाईप कोणता आहे. याच्यावरनं तुम्ही समजायचं की तुमची फाईल जी आहे ते HTML फाईल म्हणून सेव्ह झालेली आहे की नाही. आता आपण त्याचा आउटपुट बघूया. आउटपुट इथं 3 पेजेस आहेत, पेज 1, सब टॅग आणि टेक्स्ट फॉर्मॅट. आपल्याला आता जे आउटपुट बघायचं आहे ते सब टॅगचं आउटपुट बघायचं आहे, म्हणून मी त्या फाईलवरती काय करते, डबल क्लिक करते. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं काय केलं जाईल, आउटपुट दाखवलं जाईल. आउटपुट जे आहे ते केअरफुली बघा तरच तुमच्या लक्षात येणार आहे की तो टॅग कसा वर्किंग आउट करतो. पहिल्यांदा आपण जे टेक्स्ट लिहिलेलं होतं ते होतं सबस्क्रिप्ट टॅग, ते आहे त्या पद्धतीने इथं काय झालेलं आहे, प्रिंट आउट झालेलं आहे. त्याच्यानंतर मला काय प्रिंट आउट करायचं होतं तर H2SO4 जो केमिकल फॉर्म्युला आहे तो केमिकल फॉर्म्युला मला प्रिंट आउट करायचा होता. मी ज्याला नॉर्मल H2SO4 लिहिते त्याला ते कसं प्रिंट आउट झाले बघा, नॉर्मल प्रिंट आउट झालेलं आहे. पण मला इन केमिस्ट्री लँग्वेजमध्ये ते H2SO4 रिप्रेझेंट करायचे. त्याच्यासाठी मी काय केलं, यूजिंग सब टॅग. जर मी सब टॅगचा वापर केला तर H2SO4 काय केलं जाईल, या पद्धतीने तुमचं प्रिंट आउट केलं जाईल की जे तुम्हाला रीड करण्यासाठी इझी पडेल. हे H2SO4 जर रीड करायला गेला तर तुम्ही केमिस्ट्रीशी फॅमिलियर आहात, ओके, तुम्हाला हे लगेच लक्षात येईल की हा H2SO4 आहे. पण जे केमिस्ट्रीशी फॅमिलियर नाही आहेत स्टुडंट किंवा अदर्स ज्याला युजर्स असे वेब पेजेस बघतात त्याला त्यांनाही अंडरस्टँडिंग करून घेणं तितकंच गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर हा सब टॅग जो आहे तो सब टॅग जर वापरला तर आपण H2SO4 जे केमिस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीने आपण राईट डाऊन करतो पद्धतीनं काय केलं जाईल, इथं प्रिंट आउट करून दिलं जाईल. आउटपुट केअरफुली पाहिलं का तुम्ही, लक्षात आलं असेल तुमच्या की H2SO4 जर प्रिंट करायचं असेल तर नॉर्मल न प्रिंट करता त्याच्यासाठी काय आहे आपल्याकडं सब टॅग वापरण्यात येतो. आता नेक्स्ट जे आहे सुपरस्क्रिप्ट ते आपण बघूयात. याच्यामध्येच आपण राईट डाऊन करणार आहोत. सुपरस्क्रिप्ट टॅग. एक्झाम्पल लिहिते मी, A² + B² मला प्रिंट आउट करायचं आहे. ज्याला मी कीबोर्डचा वापर करून A² + B² लिहिते त्याला ते या पद्धतीनं राईट डाऊन केलं जातं. पण मला A² आणि B² कसं हवं आहे तर Aच्या पॉवर रेजला 2 जायला पाहिजे आणि Bच्या पॉवर रेजला काय झाला पाहिजे, 2 जायला पाहिजे. मग इथं लिहिते मी यूजिंग सुपरस्क्रिप्ट टॅग. मग आता A मला नॉर्मल रेंजला पाहिजे, ओके, म्हणून मी A आहे तसा लिहिला. त्याच्यानंतर 2 कुठे गेलेला आहे, पॉवर रेजला. मग जेवढं काही मला पॉवर रेजला हवं आहे फक्त तेवढ्यासाठी मी सुपर टॅग वापरणार आहे आणि तेवढं टेक्स्ट झाल्यानंतर सुपर टॅग क्लोज करणार आहे. त्याच्यानंतर +B जो आहे तो नॉर्मल रेंजला आहे आणि परत पॉवर रेजला काय गेलेला आहे तर 2 गेलेला आहे. म्हणून मी त्याच्यासाठी परत काय केलं आहे, SUP टॅग जो आहे तो SUP टॅग वापरला. लक्षात आलं. इथं ह्या एक्झाम्पलमध्ये आपण सबस्क्रिप्ट टॅग आणि सुपरस्क्रिप्ट टॅग हे दोन्हीचं कॉम्बिनेशन एक्झाम्पल आपण तयार केलेलं आहे. आता याचा आउटपुट आपण बघूया.
आउटपुट बघा कसं आलं याचं. पहिला आपला आहे सबस्क्रिप्ट टॅग की ज्याचा वापर करून आपण केमिकल फॉर्म्युला प्रिंट आउट केला H2SO4. आणि जर मला एखादं मॅथमॅटिकल इक्वेशन प्रिंट आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी मी सुपरस्क्रिप्ट टॅग लिहिला A² + B². नॉर्मली कीबोर्डच्या आधारे A² + B² जे आहे ते या पद्धतीनं तुम्हाला प्रिंट आउट करून दिलं जातं. पण मला या पद्धतीनं जर प्रिंट आउट करायचं असेल A² + B² तर त्याच्यासाठी मला काय वापरावा लागणार आहे, सुपरस्क्रिप्ट जो टॅग आहे त्या सुपरस्क्रिप्ट टॅगचा यूज करून मी ते काय करू शकते, प्रिंट आउट करू शकते. आउटपुट जे आहे ते केअरफुली तुम्ही बघा. लक्षात आलं तुमच्या की सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट टॅग जे आहेत ते कशा पद्धतीनं यूज केले जातात. नेक्स्ट जो टॅग बघणार आहोत तो आहे आपला हेडिंग टॅग किंवा त्यालाच म्हटलं जातं HN टॅग. इकडे लक्ष द्या. नेक्स्ट आपण जो टॅग बघणार आहोत तो आहे हेडिंग टॅग किंवा यालाच काय म्हटलं जातं तर HN टॅग म्हटलं जातं. आता बऱ्याच वेळेला आपण वेब पेजेस बघतो, त्याला वेब पेजेसमध्ये आत्तापर्यंत आपण काय शिकलो तर एखादा वर्ड बोल्ड करायचा असेल किंवा एखादा सेंटेन्स बोल्ड करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे बोल्ड टॅग आहे. ओके, पण बोल्ड टॅगला सुद्धा काय आहे तर लिमिटेशन्स आहेत. म्हणजे त्याच्यामधलं टेक्स्ट डार्क केलं जातं आणि नॉर्मलपेक्षा थोडीशीच त्याची काय केली जाते, साईज वाढवली जाते. पण जर आपण हेडिंग्स पाहिले, ज्याला आपण एखादं वेब पेज ओपन करतो त्याला तिथं काही पर्टिक्युलर हेडिंग्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल त्या वेबसाईटचं नेम जे असेल ते काय केलं जातं, त्या मोठ्या फॉन्ट साईजमध्ये लिहिलं जातं आणि त्याला बोल्ड केलं जातं. किंवा त्याचे जे काही मेनूज असतील ते मेनूज कसे असतात तर हेडिंग्स टाईपमध्ये असतात. किंवा इव्हन आपण याचं एक्झाम्पल बघूया की आपला न्यूजपेपर, आपण न्यूजपेपर ज्याला रीड करतो त्याला न्यूजपेपरच्या वरती जे न्यूजपेपरचं नेम असेल, फॉर एक्झाम्पल सकाळ असेल, पुढारी असेल किंवा टाइम्स ऑफ इंडिया असेल, हे जे नेम्स आहेत ते नेम्स कसे दिसतात हो आपल्याला तर नॉर्मलपेक्षा त्याची साईज कशी असते, मोठी असते आणि ते बोल्ड केलेले असतात. त्याच्यानंतर ज्याला आपण न्यूजपेपरचा कंटेंट रीड करतो त्याला त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्सच्या न्यूज असतात. मग प्रत्येक न्यूजचं जे हेडिंग आहे ते आपल्याला थोड्याशा जास्त साईजमध्ये ते तुम्हाला दाखवलं जातं आणि बोल्ड फॉर्मॅटमध्ये दाखवलं जातं. आणि ॲक्च्युली त्या वेब पेजचा कंटेंट जो आहे किंवा त्या न्यूजचा कंटेंट जो आहे हेडिंगच्या रिलेटेड त्याचं टेक्स्ट कसं असते, नॉर्मल असते. या पद्धतीने आपण हेडिंग्स बघतो. किंवा अजून मी एखादं एक्झाम्पल सांगते की आपलं ज्याला तुम्ही टेक्स्टबुक बघता, टेक्स्टबुकमध्ये चॅप्टरचं जे नेम आहे ते चॅप्टरचं नेम नॉर्मल रेंजमध्ये असतं आहे का, नाही आहे. तर त्याच्यासाठी काय केला जातो तर फॉन्ट साईज वाढवला जातो किंवा ते मोठ्या अक्षरात आपल्याला लिहिलेलं दिसतं, प्लस तो बोल्ड केलेलं दिसतं किंवा त्याचा थिकनेस जास्त असतो आणि ते आपल्याला डार्कमध्ये दाखवलं जातं. सगळ्यात मोठं हेडिंग कशाचं असते तुमचं, चॅप्टर्स नेमचं. मग त्याच्या आतमध्ये ज्याला तुम्ही येतात त्याला ते चॅप्टरचे काही सब पॉईंट्स असतात. मग ते सब पॉईंटसुद्धा काय असतात तर त्याची ज्याला ते सब पॉईंट प्रिंट केले जातात त्याला त्याची साईजसुद्धा कशी असते तर नॉर्मलपेक्षा थोडीशी तिथं मोठी दाखवली जाते आणि थोडं बोल्ड. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन नॉर्मल टेक्स्टमध्ये तिथं काय केली जाते, ॲपियर केली जाते. आता आपण जो टॅग शिकणार आहोत हेडिंग टॅग, या टॅगचा यूजसुद्धा आपण कशासाठी करणार आहोत तर आपल्याला डिफरंट टाईपचे जर हेडिंग्स तयार करायचे असतील तर त्याच्यासाठी काय केला जातो, हा हेडिंग टॅग वापरला जातो. याच्यामध्ये फॉन्ट साईज जी आहे ती फॉन्ट साईज ॲटोमॅटिकली इन्क्रीज केली जाते आणि प्लस ते टेक्स्ट काय केलं जातं, बोल्ड केलं जातं. म्हणजे आपण नॉर्मली जर टेक्स्ट बोल्ड करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण बी टॅग वापरतोय, पण इथं विदाऊट बी टॅग वापरता सुद्धा तुमचं काय केलं जातं, टेक्स्ट बोल्ड केलं जातं आणि त्याची साईजसुद्धा काय केली जाते, लार्ज केली जाते. आता देर आर 6 हेडिंग टॅग्स यूज टू क्रिएट हेडिंग्स. आता इथं HN का म्हटलेलं आहे कारण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले टॅग्स कसे आहेत तर 6 टॅग्स हा काय आहे, एक बंच आहे किंवा 6 टॅग्सचा हा ग्रुप तयार केलेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर HN टॅग म्हटलेला आहे. मग हा HN टॅग जो आहे याच्यामध्ये 6 हेडिंग टॅग वापरलेले आहेत की ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो, आपल्या वेब पेजला हेडिंग देऊ शकतो. फ्रॉम H1 to H6. आता ही रेंज कुठून आहे बघा,
H1 पासून सुरू होते आणि H6. मग पहिला टॅग जो आहे H1, द टेक्स्ट एनक्लोज बिटवीन ओपनिंग H1 अँड क्लोजिंग H1 डिस्प्ले इन लार्ज फॉन्ट साईज. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या वेब पेजमध्ये H1 टॅग वापरता त्यावेळेला त्या H1 ओपनिंग H1 आणि क्लोजिंग H1 याच्यामध्ये जे काही तुम्ही मॅसेज लिहिता तो मॅसेज कशामध्ये प्रिंट आउट केला जातो, तर त्याच्यासाठी सगळ्यात जास्त लार्ज फॉन्ट साईज जी आहे ती लार्ज फॉन्ट साईज तिथं तुम्हाला दाखवली जाते. त्याच्यानंतर H2 जर तुम्ही वापरत असाल तर H1पेक्षा त्याची साईज कशी असणार आहे, थोडी कमी असणार आहे. H3ची साईज त्याच्यापेक्षा थोडी कमी असणार आहे. H4ची साईज त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. H5ची साईज त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. आणि H6 जो शेवटचा टॅग आपण वापरणार आहोत त्याची साईज कशी असणार आहे, तर सगळ्यात कमी साईज. आता याच्यावरती तुम्हाला मोस्ट ऑफ टाईम ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. डॅश टॅग इज यूज टू लार्ज फॉन्ट साईज. या पद्धतीने तुम्हाला काय केला जातो, तर एक्झाममध्ये MCQ विचारला जातो. तिथं तुम्हाला H1, H6, H2, H5 असे Hचे रेंजचे सगळे टॅग दाखवले जातात. मग हे लक्षात कसं ठेवायचं, तर H1 टॅग ज्याला तुम्ही यूज करणार आहात त्याला त्याच्यामधलं टेक्स्ट काय केलं जातं, तर त्याला सगळ्यात मोठी साईज दाखवली जाते. आणि H6 जो टॅग आहे तो काय करतो, तर सगळ्यात स्मॉल फॉन्ट साईज जी आहे ती आपल्याला दाखवण्यात येते. त्याचं एक्झाम्पल बघूयात आपण. इथं मी एक्झाम्पल राईट डाऊन केलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये बॉडी टॅगमध्ये मी H1 पहिल्यांदा टॅग वापरलेला आहे. H1 हाय गुड मॉर्निंग हा मॅसेज मी प्रिंट केलेला आहे /H1. त्याच्यानंतर H2 टॅग वापरलेला आहे. त्या टॅगमध्ये सुद्धा मी सेम मॅसेज लिहिलेला आहे. H3मध्ये सुद्धा सेम मॅसेज लिहिलेला आहे. या पद्धतीनं मी काय केले, तर H1 to H6 टॅग्स यूज केलेत. आता याच्या आउटपुटमध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रत्येकाची साईज कशी आहे, कारण इथं साईज कशावरती डिपेंड आहे, तर जो तुम्ही हेडिंग टॅग वापरताय त्यानुसार हा मॅसेज काय केला जाणार आहे, त्याची साईज जी आहे ती कमी जास्त केली जाणार आहे. लक्षात आलं तुमच्या? याच्यासाठी आपण प्रोग्राम कोड राईट डाऊन करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नवीन पेज आपण घेऊया. पहिल्यांदा मी वापरणार आहे तो आहे H1 टॅग. H1 हाय गुड मॉर्निंग हा मॅसेज मी H1 मध्ये लिहिला. ओके. आता मी हाच मॅसेज काय करणार आहे, कॉपी पेस्ट करून प्रत्येक टॅगसाठी मी लिहिणार आहे. सिक्स टाइम मी कॉपी पेस्ट करणार आहे. आता इथं फक्त मी काय करणार आहे, H1च्या जागी H2 खाली H3 H4 H5 आणि H6 हे 6 टॅग माझे तयार झाले. क्लोजिंग टॅग आपण लिहूया. या पद्धतीनं मी H1 to H6 जे आहे ते हेडिंग्स तयार केलं आहे /body and /HTML. लक्षात आलं? आपण नवीन पेज तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण हेडिंग टॅग जे आहे त्या हेडिंग टॅगचे एक्झाम्पल बघत आहोत. त्याच्यासाठी आपण H1 to H5 जे आहे ते H5 टॅग्स आपण बघितलेले आहेत. एक राहिला आपला H6. आता याचा आउटपुट केअरफुली तुम्ही ऑब्झर्व करा. आउटपुट जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की H1 मधलं जे हेडिंग आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे. आपण प्रोग्राम सेव्ह करणार आहोत. आपण आता जो करंट फोल्डरमध्ये आहोत तो फोल्डर आहे आपला CS ऑलरेडी. आता इथं फक्त आपण नेम देणार आहोत हेडिंग टॅग किंवा HN टॅग. HN टॅग .html. डॉट द्यायला विसरायचं नाही आहे.
जर देऊन तुम्ही एक्सटेन्शन दिलं नाही तर तुमची फाईल ॲज अ HTML फाईल म्हणून सेव्ह केली जाणार नाही. फाईल माझी सेव्ह झाली. आता याचा आउटपुट मी कसं बघणार आहे, तर त्याच्यासाठी मी या फोल्डरवर डबल क्लिक करणार आहे आणि जी मी आत्ता फाईल डिझाईन केलेली आहे त्या फाईलचं मी काय करते, आउटपुट बघते. आता हे आउटपुट जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तुम्ही तर तुमच्या काही गोष्टी इथं क्लिअर होतील. बघा आउटपुट व्यवस्थित बघा. या आउटपुटमध्ये हाय गुड मॉर्निंग हा जो मेसेज आहे तो मेसेज किती टाइम्स प्रिंट झालेला आहे, तर 6 टाइम्स तो मेसेज इथं प्रिंट आउट केलेला आहे. पण ह्या 6 टाइम्स ज्यावेळेला हा प्रिंट आउट केलेला आहे मेसेज त्यावेळेला प्रत्येकाची साईज इथं तुम्हाला चेंज झालेली दिसते का बघा. पहिल्यांदा आपण जो टॅग वापरला होता तो टॅग होता H1 मध्ये आपण हाय गुड मॉर्निंग लिहिलं होतं. ह्याची साईज बघा, याची बघा, याची बघा, म्हणजे प्रत्येकाची साईज काय झालेली दिसते तुम्हाला, डिक्रीज झालेली दिसते. मग ज्याला तुम्ही H1 हा टॅग वापरणार आहात हेडिंगसाठी त्यावेळेला तुम्हाला त्याची जे काही हेडिंग तयार करून दिलं जाईल त्याची साईज कशी असणार आहे, तर सगळ्यात जास्त लार्जर साईज त्याची असणार आहे आणि प्लस ते काय केलं जाणार आहे, ॲटोमॅटिक बोल्ड केलं जाणार आहे. त्याच्यापेक्षा कमी फॉन्ट साईज कुणाची दिसते, तर H2ची. त्याच्यापेक्षा कमी फॉन्ट साईज H3ची. त्याच्यापेक्षा कमी H4, H5 आणि नॉर्मल जे आपण लिहितो ते H6 जे आहे ते या पद्धतीनं तुम्हाला काय करून दिलं जाईल, प्रिंट आउट करून दिलं जाईल. लक्षात आलं तुमच्या की आपण HN टॅग जो आहे की जो हेडिंगसाठी वापरला जातो त्या टॅगचा आउटपुट बघितलं किंवा तो टॅग आपण काय केला, आता स्टडी केला. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलं, तर सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट टॅग जो आहे की जो केमिकल फॉर्म्युला आणि मॅथमॅटिकल इक्वेशनसाठी वापरला जातो ते 2 टॅग पाहिले आणि हा जो हेडिंग टॅग आहे हा हेडिंग टॅग पाहिला. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. नेक्स्ट जे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.